200 वर्षापूर्वी कशी होती पंढरीची वारी? एका ब्रिटिश चित्रकारानं केलेलं वर्णन. 1795 मध्ये एका ब्रिटिश चित्रकाराने विठ्ठल भक्तांची भक्ती पाहिली. त्याचे नाव जेम्स वेल्स होते. तो स्कॉटलंडचा राहणारा होता. जेम्स वेल्स ब्रिटनचा चित्रकार आणि प्रवासी होता. तो 1791 साली भारतात आला. त्याने भारतातील लोकांचे जीवन आणि मंदिराची चित्रे काढली. त्याचा संबंध सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्याशी आला. त्याने मराठा दरबारात चित्रे काढण्याचे काम केले. 14 मार्च 1795 रोजी तो अहमदनगर जवळच्या लोणी गावात पोचला. तिथे त्याला एका धर्मशाळेजवळ विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर दिसले. मंदिरात काळ्या दगडात कोरलेल्या मूर्ती होत्या. विठ्ठलाला तो इटुलबा आणि रुक्मिणीला रचिमी म्हणतो. मंदिर साधे पण भक्तिभावपूर्ण होते. जेम्स लिहितो, लोक या मूर्तीची खूप भक्ती करतात. ते नाचतात, गातात आणि मोठ्याने जयघोष करतात. पुण्याहून 60 कोस जवळपास 180 किलोमीटर अंतरावर पंढरपूर नावाचं गाव आहे. ते विठ्ठल आणि रुक्मिणीचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. जेम्स वेल्स लिहितो, प्रत्येक वर्षी लोक पंढरपूरला चालत जातात. त्याने हजारो लोकांची ही यात्रा स्वतः पाहिली. वारीत लोक विठ्ठल विठ्ठल बा रखुमाई असे म्हणतात. जेम्सने ते इटुलबा इटुलबा इटुल रचमाय असे ऐकले आणि लिहिले.